तुम्हा सर्वांना हनुमान जन्मोत्सवाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा। शेवटची खरेदी आहे ना आजची। हा तर बस लिंबोळ्या वाटल्या पहिले। इकडे आहे कोकम, त्याच्याकडे वेगवेगळ्या प्रकारच्या भाज्या आहेत। साईज बघा मोठी आहे, लिंबाचा ना। आंबे पण भरपूर आले ते बघा। मला एक करडई सारखी वाटली पहिली, पण ही करडई नाही, असं वाटतं डायरेक्ट रानातून काढून आणल्या उपटून। पालेभाज्या भरपूर आहेत मार्केटमध्ये, आंबे पण आलेत बाजारात, कवळी आहे। आणि आता आमची सुरुवात झाली ती शेवग्याच्या शेंगेपासून। हाय नमस्कार, मी अशोक, तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतो आपलं मराठी यूट्यूब चॅनल अशोक बाबर फॅमिलीच्या एका नवीन व्हिडिओमध्ये। त्यामध्ये तुम्हाला आवाज येतोय का? सकाळचे 6:30 वाजलेत आणि हा आवाज आहे आपल्या हनुमान जन्मोत्सवाचा। आणि आज आहे हनुमान जन्मोत्सव आणि तुम्हा सर्वांना हनुमान जन्मोत्सवाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा। आणि आपला व्हिडिओ हनुमान जन्मोत्सवाचा नाही आहे, तर आता आपण आलो होतो ठाण्याच्या भाजी मार्केटमध्ये। हे पहाटेचं असतं, सकाळी 5ला चालू होतं, ते 8 वाजेपर्यंत असतं। त्या भाजी मार्केटमध्ये आपण आलो आहोत आणि आता आपल्याला काही भाज्या खरेदी करायच्या, त्याने आपण हे भाजी मार्केट पण एक्सप्लोर करणार आहोत। आणि आजच आहे हनुमान जन्मोत्सव आणि त्या भाजी मार्केटच्या बाजूलाच हनुमान मंदिर पण आहे। तर चला, अक्षता तर गेले भाजी मार्केटमध्ये भाज्या घ्यायला, आपण पण बघूया भाजी मार्केटमध्ये काय काय भाज्या आहेत आणि त्यासोबतच ते भाजी मार्केट पण एक्सप्लोर करूया। हे भाजी मार्केट पूर्ण स्टेशन रोड आहे आणि हा सकाळचा भरलेला असतो 5 वाजल्यापासून, म्हणजे 4 वाजल्यापासूनच सुरू होतं ऑलमोस्ट। आणि बघा हे सर्व भाजी मार्केट आहे। कोथिंबीर जुडी कशी आहे दादा? 20-20 रुपये जुडी आहे कोथिंबीरची। बघा ही जुडी 20 रुपये जुडी आहे कोथिंबीरची। शेवग्याची शेंग आहे, कशी आहे शेंग दादा? 20 रुपये पाव किलो शेवग्याची शेंग। आणि गवारची शेंग 20 का पाव किलो, 30 का आधा किलो। बघा 20 रुपये पाव किलो, 30 रुपये अर्धा किलो आहे। आणि त्याच्याकडे दोडका पण आहे। दोडका कसं आहे? दोडका 30 का आधा, 50 का 1 किलो। बघा 30 रुपये अर्धा किलो, 50 रुपयाला 1 किलो आहे दोडका। बघा वटाणा 50 का आधा किलो। हा बघा हा वटाणा आहे, मटार 50 रुपये अर्धा किलो। आणि आता आमची सुरुवात झाली ती शेवग्याच्या शेंगेपासून। बघा शेवग्याची शेंग घेतली आहे आणि बाजूला काकड्याच काकड्या आहेत। हे काकडी कशी आहे रे? बघा 20 रुपये किलो काकडी आहे। आणि गाजर बघा, गाजर 40 रुपये किलो, काकडी 20 रुपये किलो। मिरची कशी आहे? 140 रुपये काय किलो? 1 किलो 70 रुपये। बघा 70 रुपये किलो, 140 रुपये 2 किलो। बघा हे 70 रुपये किलो आहे। आणि ती तिखटवाली मिरची आहे सर्व। आणि ती वाली 120 का किलो। बघा कमी तिखटवाली 120 रुपये, 120 रुपये किलो ना। 120 रुपये किलो कमी तिखटवाली। जी कमी तिखट आहे ती महाग आहे। कोबी कसं आहे? हे बघा 30 रुपयाचा गड्डे आहे कोबीचा। आणि फ्लॉवर बघा, फ्लॉवर घ्या, कोबी घ्या, 30 रुपयाचा गड्डा आहे। वांगी कशी आहे? बघा 20 रुपयाला अर्धा किलो वांगी। बघा कुठली पण घ्या, 20 रुपये अर्धा किलो आहे। मोठीवाली घ्या, परता बनवायला मस्तपैकी। ही घ्या 20 रुपये अर्धा किलो। हे बघा ही कच्ची कैरी, कशी कैरी? कैरी कसं दिला? 1.25 किलो 50। हे बघा 40 रुपये किलो। 40 रुपये किलो, 50 रुपयाला 1.25 किलो, 100 रुपयाला 2.5 किलो। तोतापुरी आहे कैरी, कच्ची कैरी। आणि हे बघा आता आम्ही घेतली आहे ती कैरी, हे बघा 1.25 किलो, 50 रुपये 1.25 किलो। आणि कच्ची कैरी बघितलं रक्षाला थांबणारच नाही, घेणारच। हे भेंडी कशी आहे दादा? 20ला पाव, आधा 30। हे बघा हे 20 रुपये पाव किलो आणि मस्त ताजी आहे। बघा कळते ना, कवळी आहे, बघा पटकन तुटली जाते। 20 रुपये पाव किलो, 30 रुपये अर्धा किलो भेंडी। चवळीची शेंग कशी आहे? हे बघा हे चवळीची शेंग आहे, 1 किलो 50 रुपये। आणि बघा इकडे गवार आहे, हे बघा गवार, हे बघा चांगली आहे एकदम कवळी, 30 रुपये अर्धा किलो, 20 रुपये पाव किलो। आणि इकडे बघा मार्केटमध्ये आंबे पण आले आहेत। हे बघा कसे दिले मावशी आंबे? हे बघा 300 रुपये डझन।
बघा असे आंबे आहेत. हा बघा हा पण 300 रुपये डझन. तो किती? हा बघा हा 200 रुपये डझन. छोटी साईज आहे आणि हा मोठा आहे तो 300 रुपये डझन. आंबे पण आलेत बाजारात. आणि बघा इकडे पालक आहे. हा बघा इकडे पालक आहे. कसा आहे पालक दादा? किती? 15 रुपये. 15 रुपये. हा बघा ही पालकची जुडी आहे. 15 रुपये पालकची जुडी. हा बघा मेथीची जुडी आहेत. या आहेत 20 रुपयाला एक, 30 रुपयाला 2. हा बघा या मेथीच्या जुड्या. हा बघा अशा बघा काढतात तिकडे. कोणती पण घ्या. 20 रुपयाला एक, 30 रुपयाला जुडी. 30 रुपयाला 2, 20 रुपयाला एक जुडी, 30 रुपयाला 2 जुड्या. आणि बघा हे कांद्याच्या पाती आहेत. बघा एवढी मोठी आहे ही. एवढी मोठी आहे बघा किती आहेत कांदे. मला वाटतं 25-30 तरी असतील. 30 रुपयाला आहे. आणि बघा एक छोटी त्याच्याच्या छोटी गड्डी आहे ती 20 रुपयाला आहे कांद्याची पाती. आणि इकडे बघा इकडे भोपळे आहेत सगळ्या प्रकारचे. कसा आहे भोपळा दादा? बघा 20 रुपये अर्धा किलो. आणि 1 किलो घेतलं तर काय 40च का? 1 किलो 30 रुपये आणि अर्धा किलो 20 रुपये. सुरण पण आहे. सुरण कसं आहे? 100 रुपये किलो. हा बघा सुरण 100 रुपये किलो आहे. 50 रुपये अर्धा किलो आहे. बाकी इकडे पण कोवळा आहे, भोपळा आहे. हा बघा हा 20 रुपये किलो भोपळा आहे. हा होता तो 30 रुपये किलो होता. हा बघा हा 20 रुपये किलो आहे. आणि कोवळा कसा आहे? हा बघा 30 रुपये किलो कोवळा आहे. आणि दादाकडे कधी आला तर तुम्हाला भोपळेच मिळतील सगळ्या प्रकारचे. टोमॅटो आहे. टोमॅटो कसं आहे दादा? हे बघा 20 रुपये किलो टोमॅटो आहेत. 20 रुपये. आणि शिमला मिरची आहे 20 रुपये पाव किलो, 40 रुपये अर्धा किलो शिमला. आणि हे बघा हे गावठी टाईपची गवार आहे. 20 रुपये पाव किलो, 30 रुपये अर्धा किलो ना. बघा 30 रुपये अर्धा किलो. आणि आलं कसं आहे दादा? 40 रुपये पाव किलो आलं आहे बघा. 40 रुपये पाव किलो चांगलं सुका आलं आहे. 40 रुपये पाव किलो. हा लाल माठ आहे 10 रुपये ना. बघा 10 रुपये लाल माठ. कुठला पण घ्या. हे बघा ही जोडी 10 रुपये लाल माठ आहे. चांगलं आहे. पालेभाज्या भरपूर आहेत मार्केटमध्ये. आणि बघा इकडे पण शिमला मिरची आहे 20 रुपये पाव किलो. आणि फरसबी कशा दादा? बघा 30 रुपये पाव किलो फरसबी आहे. किलो अर्धा किलो घेतली तर 50 रुपयाला. बघा अर्धा किलो 50 रुपये. आणि ती पापडी आहे ना. पापडी कशी आहे? पापडी 40ला अर्धा आहे, 20ला पाव आहे. हे बघा 20 रुपये पाव किलो, 40 रुपये अर्धा किलो पापडी. बघा आणि करडई आहे. करडईची भाजी हे बघा 10 रुपये जुडी आहे करडईची. करडईची जुडी 10 रुपये. आणि बघा इकडे मुळा पण लावला. मुळा कसा लावला? हे बघा 30 रुपये. असं वाटतं डायरेक्ट रानातून काढून आणलं उपटून एकदम फ्रेश फ्रेश. इकडे मागे निघतोच आहे मुळा. आणि 30 रुपयाचा बघा 30 रुपये ही जुडी आहे. तुझी कशी आहे दादा? बघा 20 रुपयाला एक पीस आहे. हा एक पीस 20 रुपयाचा दुधीचा. कुठला पण घ्या 20 रुपये पीस. आणि बघा ही एवढी मोठी मिरची मस्तपैकी मिरची भजी करायला किंवा तळायला. किती रुपये बोला? 20 रुपये. हां 20 रुपये पाव किलो आहे. बघा 80 रुपये किलो, 70 रुपये किलो मिळेल तुम्हाला इथलं. ही 20 रुपये पाव किलो आहे. आणि बघा ही नळभाजी तर ते कोळमी म्हणतात. पण ही नळभाजी पण म्हणतात, कोळमी पण म्हणतात. मला ही करडईसारखी वाटली पहिली, पण ही करडई नाही, ही कोळमी म्हणून आहे. कुठली तरी भाजी आहे, त्याचं नाव काय असेल ते सांगा मला. बघा कोळमी. ही कशी जोडी आहे? बघा 10 रुपये जोडी आहे. आणि करडईची भाजी बघा ही अशी असते. बघा करडईची भाजी अशी असते. आणि ही कोळमी आहे. हे करडईची भाजी आहे. हे बघा हे दादा दाखवत आहेत. हे पण घ्यायला आलेत भाज्या. पालेभाज्या भरपूर आहेत मार्केटमध्ये. ही कोळमीवाली भाजी. आणि बघा हिरवा माठ, लाल माठ बघितला आता. हिरवा माठ कशी? ही पण 10 रुपये. बघा ही पण जोडी 10 रुपये हिरवा माठ. आणि बघा आंबाड्याची भाजी. आंबाड्याची भाजी तिथं आपल्याला माहिती आहे आंबाड्याची. हा पण 10 रुपये जोडी. कुठलाही घ्या 10 रुपये जोडी. तर बघा लाल माठ पण आहे, तो पण 10 रुपये जोडी. पालक 15 रुपये. पालकची 15 रुपये. कारण पालकला जरा मागणी जास्त असते म्हणून 15 रुपये. अक्षता भाज्या घेत बरीच पुढे गेली आहे. असं भाज्या घेणं चालू आहे माझं. एक्सप्लोर करणं चालू आहे मार्केट. असं चालू असतं आमचं. दोन्ही एकसाथ पॉसिबल नाही होत. आता वेळ जाईल पडतं, जास्त वेळ जातो ॲक्च्युली. आणि बघा भाज्या भरपूर आहेत.
भरपूर भाज्यात, काय प्रॉब्लेम नाही. पालेभाज्या तर भरपूर कामाला लागेल. आणि सध्या आंबे पण भरपूर आले ते बघा. कसे आंबे दिले? 450 रुपये डझन. बघा हे आंबे 450. कुठला पण ना? एकच आहे सगळं. 450 रुपये डझन. कुठला आंबा आहे? हापूस रत्नागिरी हापूस गॅरेंटी. बघा रत्नागिरी हापूस 450 रुपये डझन आहे. थोडंफार कमी करतील पण 450 रुपये डझन आहे. बघा इकडे मटर आहे. मटर कसं आहे दादा? बघा 100 रुपये किलो मटर आहे. तोच 50 रुपये अर्धा किलो. हाच रेट चालू आहे सुद्धा मटरचा. 100 रुपये किलो. टोमॅटो कसे आहे रे? बघा इकडे 30 रुपये किलो टोमॅटो आहे. बघा बीट आहे 1 किलो 20 रुपये. आणि थोडे मोठे मोठे आहेत बघा बीट. बघा सगळे बीटच आहेत. कुठलाही घ्या 1 किलो 20 रुपये. हो घे ना. आम्ही बीट पण घेतोय. अक्षताचं भाजी घेणं सुरू आहे. आणि कांदा कसा आहे रे? 20 रुपये किलो. हा बघा कांदा 40 रुपये 2.5 किलो कांदे. 20 रुपये किलो कांदे आहेत मार्केटमध्ये. बघा थोडासा ओलसर कांदा आहे हा. 20 रुपये किलो आहे. एकदम सुका नाही आहे कांदा तो. ओलसर कांदा आहे. 20 रुपये किलो. बघा इकडे आता सकाळच्या 7 वाजता झाली सुरू साफसफाई. बघा इकडे साफसफाई सुरू झालेली. आणि इकडे दिसते आपल्याला शेपू. शेपू कशी आहे? 20 रुपये जुडी आहे शेपूची. आणि इकडे आळूची पानं पण आहेत. हे कशी आळूची पानं? आणि आळूची पानं आहेत 50 पानं आहेत. बघा याच्यामध्ये 50 पानं मिळतील तुम्हाला 60 रुपयाला. आळूची पानं एक जुडी घेतली 50 पानं असणार त्याच्यामध्ये 60 रुपयाला. आणि 20 रुपये जुडी आहे शेपूची. लिंब आहेत सध्या महाग झाले आहेत लिंब. काय म्हणताय? आणि कसे लिंब? काही 10 रुपयाला 4 लिंब आहेत बघा या साईजची. आणि ही बघा 20 रुपयाला 5 लिंब आहेत. आणि ही 20 रुपयाला 4 लिंब आहेत. लिंबाचा ना? लिंबाचं उत्पादन दिसतंय यावेळेला उन्हाळ्यात जास्त. 70-80 रुपये किलो लिंब आहे. हो रेट थोडा कमीच आहे यावेळेला. भेटतोय. हा 5 रुपयाला एक मोठं लिंबू म्हणजे ठीकच आहे. नाही तर ते 10 रुपये एक होऊन जातं. किलो होता आतमध्ये. आणि हा बघा कुठला आंबा आहे? कुठला आंबा आहे? हा बघा हा पायरी. कसा डझन देतो? 350 रुपये डझन. आणि हा कसा डझन? 500 हा बघा 600 रुपये डझन सांगते. 500 रुपये ही साईज आहे. आणि हा हापूस आहे रत्नागिरीचा. बघा आणि हा पायरी आहे तो 450. किती बोलली? बघा पायरी आहे तो 350 रुपये डझन. आणि बघा आपले केळेवाले मामा लगेच ओळखलं त्यांनी. त्यांच्याकडे वर्षाचे 12 महिने कधी या अशी वसईची मस्त कच्ची केळी मिळतात. कशी केळी चालू आहे आता? 50 रुपये किलो 40-50. हे बघा हे 50 रुपये किलो चालू आहे. 40 रुपयापर्यंत मिळतील तुम्हाला. आणि वसईचीच केळी असतात त्यांच्याकडे नेहमी फिक्स. वर्षाचे 12 महिने 365 दिवस स्वतः कापून आणणार. हो स्वतः कापून आणणार शेतातून. आणि बघा एवढी मोठी मोठी केळी आहेत बघा. हे बघा हे औषध आहे. हे केळीचं आहे केळीचा खांब म्हणा दंडू आतमधला तो काढलेला असतो. आणि हा कसा विकतं? 20 रुपयाला एक. हा बघा 20 रुपयाला एक. आणि औषधी आहे तो आयुर्वेदिक आहे. हा बीपीवर स्टोन BP वरती औषध आहे ते. आणि ह्याच केळ्यांचा आहे ना? ह्याच केळीचा बघा वसईची जी केळी आहेत ना त्याच केळीचा बघा. आणि त्यातलं खायचा पार्ट कुठला असतो? आतमधला बघा दिसतं ना. हे वारचं सगळं सोलून आहे ना त्या आतमधलं खायचं असतं. आणि खूप औषधी असतं ते. 12 महिने केळीच मिळणार. याच्याकडे या कधी पण 12 महिने केळीच. पुढे बघा हे पोलीस स्टेशन आहे. चौकी आहे पोलीसची. त्याच्याबरोबर समोर बसलेले असतात. सकाळी 5 ते 8 कधी पण या. 4 ते 8 हा 4 वाजता सकाळी. बघा ही गाजर आहे. हे गाजर कसे आहे दादा? 1 किलो 50 है, 2.5 किलो 100. हे बघा 1 किलो 50 रुपये. 2.5 किलो घेतो ते 100 रुपये गाजर. आणि मटार कसं आहे दादा? वटना 100 रुपये किलो. हा बघा मटार 100 रुपये किलो. इकडे कापतो तो कच्चा फणस. कसा आहे कच्चा फणस दादा? 60 रुपये किलो. बघा 60 रुपये किलो आहे कच्चा फणस. भाजीसाठी कामाचा. परवळ कसं आहे?
बघा 80 रुपये किलो ना, बघा 80 रुपये किलो परवळ दिसतो का बघा. पण हा वेगळा हा परवळ आहे 80 रुपये किलोचा. आणि तोंडली कशी आहे दादा? हे बघा 60 रुपये किलो, 30 रुपये अर्धा किलो तोंडली. आणि दुसऱ्या या ताईंकडे आहेत आळूची पानं. कशी जुडी आहे? बघा 20 रुपयाला जुडी आहे. 5 आळूची पानं आहे त्याच्यामध्ये. 20ला 5 जुड्या. या भाजीचा आहे की वडीच आहे? भाजीचा. बघा भाजीचा आळू आहे आणि 20 रुपयाला अशा 5 जुड्या आहेत. तर ही बघा एक जुडी तुम्हाला 4 रुपयाला पडते फक्त. आणि 20 रुपयाला 5 जुड्या आहेत. मी म्हटलं एका जुडीतले 5 आहेत 20 रुपयाला, पण अशा 5 जुड्या आहेत 20 रुपयाच्या तेव्हा घेतलेल्या. आणि हा सर्व भाजीचा आळू आहे. रताळी आहे तिकडे पण बारकीवाली. कसे रताळे? 20 रुपये अर्धा किलो. बघा 20 रुपये अर्धा किलो आहे रताळे बारकीवाली. इकडे पण आहे 20 रुपये अर्धा किलो. अरबी हे बघा, ही अरबी कशी आहे ती? बघा 30 रुपये अर्धा किलो अरबी. आणि इकडे पपई पण आहे. पपई कसं आहे? 20 रुपये किलो पपई आहे. बघा हा तसा पपई आहे 20 रुपये किलो. आणि या मार्केटमध्ये मक्याची कणसं पण आहेत. कसं आहे रे कणीस? बघा 50 रुपयाला 3. कोणतं पण घ्या 50 रुपये 3. बघा मक्याची कणसं. इकडे आंबे भरपूर आले ते बघा. कसे आंबे? हा 350 रुपये. हे बघा 350 रुपये डझन. कुठला हा? आणि हा कसा पायरी? हा बघा 300 रुपये डझन आहे पायरी. साईज बघा मोठी आहे आणि पिकलेले आहे, टेन्शन नाही मेन म्हणजे. आणि 550ला 2 डझन. 550ला 2 डझन. आणि हे बघा 650 रुपयाला 2 डझन. साईज बघा. आणि सगळे हेच आहेत ना, हापूसच आहे. कुठलं? रत्नागिरी इकडचा भिवंडी पायगावचा हापूस आहे. म्हणजे इथल्या रानातला हापूस आहे एकदम डायरेक्ट. इकडे आवळा आहे. आवळा कसा 20 रुपये पाव किलो. 20 रुपये पाव किलो आवळा. अर्धा किलो 40 रुपये, पाव किलो 20 रुपये. आणि बघा हा आलू आहे, दम आलूवाला आलू. दम आलू म्हणतात त्याला. हे कसं आहे पॅकेट? 40 रुपये. किती आहे? बघा 1 किलो आहे हा दम आलू. 40 रुपयाचा 1 किलो. आणि इकडे ब्रोकली आहे. ब्रोकली कशी आहे रे? 20 रुपये. हा गड्डी आहे बघा 30 रुपयाची गड्डी आहे ब्रोकलीची. आणि बघा कलरफुल कोबी पण आहे. ही कोबी कशी आहे कलरफुलवाली? ही कोबी 100 रुपये किलो. बघा 100 रुपये किलो ही कोबी आहे. बघा वांगी कलरची आहे. हा बघा सेलरी पत्ता. बघा हा सेलरी पत्ता कसा? बघा 60 रुपये किलो सेलरी पत्ता. ह्याच्याकडे बघा ह्याच्याकडे वेगवेगळ्या प्रकारच्या भाज्या आहेत, रेग्युलर भाज्या नाहीत. बघा ही इलायची केळी. केळी कशी आहे होता? 60 रुपये डझन. बघा 60 रुपये डझन इलायची केळी आहेत. बाकी आंबे पण आहेत. आणि हे बघा काजू. काजू कसे हो? 50 रुपयाला 6 काजू आहेत. हे कुठले काजू? इकडचे का कोकण? भिवंडी येऊर. येऊरचे बघा येऊरवरनं आले ते. आपल्या ठाण्यामधलंच येऊर आहे. तिथनं बघा हे काजू आणलेत. म्हणजे आपले गाववालेच आहे ते. कसे देते डझन? हे बघा हे 500 रुपये डझन आंबे आहेत. आणि हे कुठले आहेत? हापूसवाला आहे. हापूस आंबा आहे 500 रुपये. देवगडचा हापूस आहे 500 रुपये डझन. इकडे आहे कोकम. बघा कोकम आहे. हा कोकम कसा देते? हे बघा पूर्ण पाटी आहे 500 रुपयाची. मोठी मोठी पाहिजे. बघा कोकमचे रातांबे म्हणतात तसं आहे. 500 रुपयाला ही पाटी आहे. आणि काजू घेतले दक्षताने. आणि हे 50 रुपयाला 7 दिलेत. 1 लावून दिला. आपल्याला 6 सांगितलेले 1 लावून दिले 7वा. हे बघा ही कुठली भाजी सांगा मला? हे लिंबोळ्या वाटल्या पहिले. खायची वस्तू आहे ना, म्हणजे फळ आहे. ही भाजी नाही, फळ आहे. फळ हे बघा हे फळ आहे. फळ. आणि कुठलं आहे ते मला खरंच माहित नाही. काय म्हणताय मावशी? रान्ना म्हणतो. रान्ना कसं पाव? 100 रुपये पाव किलो. हा बघा 50 रुपये वाटा आहे हा. रताळी कशी आहे? हे बघा 50 रुपये किलो. आणि बघी मोठी मोठी रताळी 1 किलो 50. आणि फणस कच्चा आहे ना?
कसा 1 किलो 50 30 का बघा आपण 50 रुपये किलो 30 रुपये अर्धा किलो. आणि हे बघा हे आंबे कसे आंबे 200 रुपये डझन. हे बघा 200 रुपये डझन. बहुत मीठा है सेठ. हे बघा साईज बघा. आणि बघा आता हे पण आंबे आता आम्ही घेतोय 200 रुपये डझनने. बाजारात सफेद कांदा पण आहे. सफेद कांदा कसा दादा? अच्छा बघा 40 रुपये किलो आहे सफेद कांदा. आणि इथून पुढे तुम्हाला सगळे मिळतील ते फळवाले आहे बघा. आणि आंबेच जातात मार्केटमध्ये दिसतात का? आंबेच आहेत सगळे सगळे मार्केटमध्ये आता फळवाले दिसतील तुम्हाला इथून पुढे. हे ड्रॅगॉन कसं आहे दादा? बघा 50 रुपयाला एक ड्रॅगॉनचं फळ. आणि अंजीरचं पॅकेट हे दे 80 रुपयाला पॅकेट. किती आहे? 12. एक डझन अंजीर आहे त्या पॅकेटमध्ये 80 रुपयाला. हे बघा हे आपले गावठी आंबे कसे ते कसे देतेस? बघा 10 रुपये वाटा आहे. ते 4 आंबे दिसतात कसे 10 रुपये वाटा आहे. आणि आपले गावठी आंबे आहेत बारके बारके कच्चे कैऱ्या आहेत. कैऱ्या कवळ्या आहेत एकदम. आणि बघा या मार्केटमध्ये कलिंगड आहे. हे 80 रुपये ना रे? 80 रुपये ते. हे 100 रुपये. हे 50 रुपये. हे 60 रुपये. बघा 50 रुपये 60 रुपये 80 रुपये आणि 100 रुपये कलिंगड आहे. बघा साईज पण मोठी आहे. बघा हे बघा कलिंगड पण घेतलेलं आहे आपण आता. आणि मला वाटतं शेवटची खरेदी आहे ना आजची. हां आता बस ठीक आहे मित्रांनो. अशा प्रकारे आपलं हे ठाण्याचं भाजी मार्केट जे सकाळी 5ला म्हणजे 4 वाजल्यापासूनच म्हणा चालू होतं ते आपण आता एक्सप्लोर करून झालेलो. आणि आता आपण कलिंगड पण घेतलं आंबे पण घेतले आहेत भाज्या पण घेतल्यात बऱ्याचशा. अक्षता आणि अक्षता पुढे पुढे भाज्या घेत होती तर पाठीमागे आपलं व्हिडिओ बनवत होतो. तर ठीक आहे तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. आणि आपल्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा. आणि आपल्या चॅनलवर नवीन चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग असेच भेटू आपल्या नवनवीन व्हिडिओजमध्ये. तोपर्यंत टेक केअर. बाय बाय.